फेस व्हॅल्यू ऑफ द नंबर अँड प्लेस व्हॅल्यू ऑफ द नंबर म्हणजे काय ते आज आपल्याला बघायचं आहे अप टू 6 डिजिट नंबर्स. ओके, तर ॲट फर्स्ट फेस व्हॅल्यू ऑफ द नंबर, तर जी पहिल्या नंबर्सची दिसते ती असते फेस व्हॅल्यू. ओके, तर आता आपण एक एक्झाम्पल घेऊन बघूया. आता 1 हा एक नंबर आहे आणि मी अजून एक नंबर घेते 12. ठीक आहे, आता या 12मध्ये 2ची जी फेस व्हॅल्यू आहे ती 2च आहे आणि 2ची जी प्लेस व्हॅल्यू आहे ती पण 2च आहे. ठीक आहे, आणि आता इथं 1ची जी फेस व्हॅल्यू आहे ती 1च आहे, पण 1ची जी प्लेस व्हॅल्यू आहे ती आहे 10. आता हे मी कसं ठरवलं, तर ते कोणत्या प्लेसला आहे त्याच्यावर त्याची प्लेस व्हॅल्यू डिपेंड असते. ओके, आता प्लेसेस कशा ठरवणार मी, तर इथे जे 1 लिहिलेलं आहे तर 1मध्ये फक्त एकच डिजिट आहे, एक डिजिट असेल त्यावेळेस फक्त 1 प्लेसेस असतात, 1 प्लेसेस. ओके, आणि ज्यावेळेस नंबर्समध्ये 2 डिजिट्स असतात त्यावेळेस त्याच्यामध्ये 2 प्लेसेस असतात. ओके, कोणकोणत्या, तर इकडची जी असते ती असते 1 प्लेस. ओके, 1 किंवा आपण याला युनिट्स पण म्हणतो. ठीक आहे, शॉर्टमध्ये ओ किंवा यू असं लिहितो. ओके, आणि 1च्या अलीकडे जी असते ती असते 10th प्लेस. ओके, ही असते 10th प्लेस. मग आता आपण 12ला इथे लिहून बघूया. हे 1 झालं आणि हे 2 झालं. मग आता 2 आहे 1th प्लेसला, त्याच्यामुळं 2ची जी फेस व्हॅल्यू आहे ती 2च आहे. ओके, आणि 2ची प्लेस व्हॅल्यू पण 2च आहे कारण 1th प्लेसला असल्यामुळं. आणि हे जे 1 आहे ते आहे 10th प्लेसला, त्याच्यामुळं ह्या 1ची फेस व्हॅल्यू 1 आहे. बघितल्या दिसणारी व्हॅल्यू म्हणजे ती व्हॅल्यू. ओके, फेस व्हॅल्यू. आणि याची प्लेस व्हॅल्यू म्हणजे हे कोणत्या प्लेसला आहे त्याच्यावर त्याची व्हॅल्यू डिपेंड असते. हा 10th प्लेसला आहे म्हणून याची व्हॅल्यू 10 आहे. ठीक आहे, आपण अजून एक एक्झाम्पल घेऊया. आता 3 डिजिट नंबर घेऊया. ओके, हा झाला फर्स्ट, हा सेकंड. आता 3 डिजिट नंबर घेऊया आपण. 127 हा 3 डिजिट नंबर घेतला. तर आता याच्यामध्ये 3 डिजिट नंबरमध्ये 3 प्लेसेस असतात. 3 प्लेसेस कोणकोणत्या, तर इकडची जी आहे हे बघा, इकडची जी आहे ती 1 किंवा युनिट प्लेस. ओके, त्याच्या अलीकडची ही झाली 10th प्लेस आणि ही जी आहे ती 100 प्लेस. ओके, आता 1 किंवा युनिट प्लेसवर 7 येईल, 10th प्लेसवर 2 येईल आणि 100 प्लेसवर 1 येईल. ठीक आहे, मग आता या 1ची प्लेस व्हॅल्यू किती येईल, तर 1ची फेस व्हॅल्यू 1च येईल आणि 1ची प्लेस व्हॅल्यू किती येईल, तर 100 प्लेसला असल्यामुळं या 1ची फेस व्हॅल्यू किती येईल, 100 येईल. ठीक आहे, आता या 2ची प्लेस व्हॅल्यू किती येईल, तर या 2ची प्लेस व्हॅल्यू येईल 20. कशामुळं, तर कारण हे आहे 10th प्लेसला, त्याच्यामुळं याची प्लेस व्हॅल्यू 20 येणार 10th प्लेसला असल्यामुळं. आणि हे 1th प्लेस, तर 1th प्लेसची फेस व्हॅल्यू आणि प्लेस व्हॅल्यू सेमच असते. 7ची फेस व्हॅल्यू पण 7 आहे आणि प्लेस व्हॅल्यू पण 7 आहे. ठीक आहे, आणि आता 2ची फेस व्हॅल्यू 2, बघितल्या दिसणारी व्हॅल्यू 2 आणि प्लेस व्हॅल्यू 20 कारण ते आहे 10th प्लेसला त्याच्यामुळं. ठीक आहे, आता इथे या नंबरमध्ये जे अंडरलाईन केलेले आहेत डिजिट्स त्यांची प्लेस व्हॅल्यू आणि प्लेस व्हॅल्यू आपल्याला द्यायची आहे. तर आता इथं 4568 हा नंबर आहे. मग आता फेस व्हॅल्यू आणि प्लेस व्हॅल्यू मागाशी सांगितलं प्लेसेसवर डिपेंड असते. आता इथं 4 डिजिट नंबरमध्ये प्लेसेस आपण इकडून लिहित जाऊ. 8ची आहे 1th प्लेस, 6ची आहे 10th, 5ची आहे 100 आणि 4ची आहे 1000 प्लेस. ओके, तर 4 आहे 1000 प्लेसला, त्याच्यामुळं त्याची प्लेस व्हॅल्यू काय आहे 4000 येईल. ठीक आहे, आणि फेस व्हॅल्यू 4ची 4च येईल. बघितल्या जी व्हॅल्यू दिसते ती फेस व्हॅल्यू. ओके, आता इथंच याच नंबरमध्ये 5ची फेस व्हॅल्यू 5च येईल आणि 500 प्लेसला असल्यामुळं 5ची प्लेस व्हॅल्यू 500 येईल. ओके, आता इथे बघा, इथे आता हा किती डिजिट नंबर आहे 1 2 3 4 5, तर किती डिजिट नंबर आहे त्याच्यावर त्याची प्लेस व्हॅल्यू डिपेंड असते. त्याच्यामध्ये कोणकोणत्या प्लेसेस आहेत आपण इकडे बघा. ही झाली 1, ही झाली 10, इकडून प्लेसेस लिहायच्या कधी पण 100. ओके, ही आहे
1000 प्लेस आणि ही आहे 10,000 प्लेस. तर 10,000 प्लेसवर 6 आहे, व 6ची प्लेस व्हॅल्यू 6च येईल. ओके, आणि 6ची प्लेस व्हॅल्यू 6च्या नंतर किती डिजिट आहे? सिम्पली 1 2 3 4 4 डिजिट 1 2 3 4 डिजिट आहेत. ओके, तर 4 0 देऊन टाकले. 6ची प्लेस व्हॅल्यू 60,000 येईल. आता इथे बघा याच नंबरमध्ये 5ची प्लेस व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू. तर फेस व्हॅल्यू बघितल्या असते ती फेस व्हॅल्यू आणि प्लेस व्हॅल्यू. आता 5 कोणत्या ह्याच्याला? तर 1000 प्लेसला आहे, म्हणून 5ची प्लेस व्हॅल्यू 5000 येईल. ओके, आता मी हा नंबर घेतलेला आहे. या नंबरमध्ये 9ची आपल्याला प्लेस व्हॅल्यू लिहायची आहे पहिल्यांदा. तर हा किती डिजिट नंबर आहे? 1 2 3 4 5 6. ओके, म्हणजेच याच्यामध्ये कोणकोणत्या प्लेसेस आहे? तर ही 1s आहे, ही 10s आहे, नंतर 100 आहे, 100 नंतर 1000 प्लस ही 10,000 आणि ही लॅक प्लेस आहे. ठीक आहे, तर मग आता 9ची फेस व्हॅल्यू 9च येईल. ओके, पहिल्या दिसते ती व्हॅल्यू, आणि 9ची प्लेस व्हॅल्यू 9 आहे लॅक प्लेसला, त्याच्यामुळे 9ची प्लेस व्हॅल्यू येईल 9 लॅक. ओके, 9च्या नंतर जेवढे डिजिट्स आहेत तेवढे हे देऊन टाकायचे 0 1 2 3 4 5 1 2 3 4 5. ओके, ही झाली 9ची प्लेस व्हॅल्यू. तसंच आता याच नंबरमध्ये 6ची प्लेस व्हॅल्यू. तर 6ची फेस व्हॅल्यू 6च येईल, आणि 6ची फेस व्हॅल्यू 6 कोणत्या ह्याच्याला आहे? तर 6 आहे 10,000. ओके, 10,000 ह्या प्लेसवर आहे, त्याच्यामुळं 6ची फेस व्हॅल्यू येईल. 6च्या नंतर किती डिजिट आहेत? 1 2 3 4 1 2 3 4 तेवढे 0 देऊन टाकायचे. 6ची प्लेस व्हॅल्यू आहे 60,000. आता परत याच नंबरमध्ये 4ची प्लेस व्हॅल्यू विचारलेली आहे. तर 4ची प्लेस व्हॅल्यू 4 कोणत्या ह्याच्यावर आहे? 4 आहे 1000 प्लेसवर. 4 नंतर किती डिजिट आहेत? 1 2 3 4वर तेवढे 0 1 2 3 4000, आणि 4ची फेस व्हॅल्यू 4च. तसंच आता इथं 3ची आपल्याला प्लेस व्हॅल्यू विचारली आहे. 3 कोणत्या ह्याला आहे? तर 300 प्लेसला आहे. 3 नंतर किती डिजिट आहेत? 1 2, तर 20 3वर. ओके, 100 प्लेसला असल्यामुळे त्याची फेस व्हॅल्यू 3च येईल. आता इथे 2ची आपल्याला प्लेस व्हॅल्यू 20 येईल, कारण 2 नंतर किती डिजिट आहे? 1 आहे. 2 आहे 10th प्लेसला, त्याच्यामुळं 2ची प्लेस व्हॅल्यू 20. आता इथं 4 आहे युनिट प्लेसला, त्याच्यामुळे 4ची प्लेस व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू 4च येईल. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण फेस व्हॅल्यू आणि प्लेस व्हॅल्यू इझिली काढू शकतो. ओके, क्वेश्चन आहे राईट द फेस व्हॅल्यू ऑफ द अंडरलाईन डिजिट्स. ओके, अंडरलाईन डिजिट्सची फेस व्हॅल्यू लिहायची आहे. तर मगाशीच मी सांगितलं फेस व्हॅल्यू म्हणजे बघितल्या जे दिसते ते व्हॅल्यू. आता 128मध्ये 2ची फेस व्हॅल्यू 2च येईल. ठीक आहे, 345मध्ये 3ची फेस व्हॅल्यू 3च येणार आहे, बघितल्या जे दिसते ती व्हॅल्यू. आणि 905मध्ये 0ची फेस व्हॅल्यू 0च येईल. ठीक आहे, आता पुढचा क्वेश्चन आहे राईट द प्लेस व्हॅल्यू ऑफ द अंडरलाईन डिजिट्स. प्लेस व्हॅल्यू ऑफ द अंडरलाईन डिजिट्स लिहायचे आहेत. ओके, तर हेच एक्झाम्पल घेतलेलं आहे. इथं फक्त फेस व्हॅल्यू दिलेल्या आहेत आणि इथं आपल्याला प्लेस व्हॅल्यू लिहायची आहे. आता 2ची आपल्याला प्लेस व्हॅल्यू लिहायची आहे. 2ची फेस व्हॅल्यू 2च आहे, आणि 2ची प्लेस व्हॅल्यू काय येईल? मग 2 कोणत्या ह्याच्यावर आहे? आता 2 आहे 10th प्लेसवर, त्याच्यामुळं 2ची प्लेस व्हॅल्यू 20 येईल. ठीक आहे, 10th प्लेसला असल्यामुळं. ओके, आता 345मध्ये 3 आहे 100 प्लेसला, त्याच्यामुळं 3ची प्लेस व्हॅल्यू येईल 300. ओके, आता परत 905मध्ये 0ची प्लेस व्हॅल्यू येईल. तर 0 कोणत्या पण याच्यामध्ये असू द्या, तर त्याची प्लेस व्हॅल्यू किंवा फेस व्हॅल्यू 0च येते. ओके, 0 100 प्लेसवर असू द्या किंवा 10th प्लेसवर असू द्या, त्याच्याने काही फरक पडत नाही. 0ची प्लेस व्हॅल्यू पण 0 असते, 0ची प्लेस व्हॅल्यू पण 0 असते. ओके, क्वेश्चन आहे फाइंड द प्लेस व्हॅल्यू अँड प्लेस व्हॅल्यू ऑफ द अंडरलाईन डिजिट्स. ओके, तर आता इथे 5ला अंडरलाईन केलेलं आहे. 5ची फेस व्हॅल्यू 5च असते. बघितलं जे पाहतो आपण तोच नंबर असतो फेस व्हॅल्यूमध्ये. ओके, आणि आता याची प्लेस व्हॅल्यू, तर हा कोणत्या प्लेसला आहे? तर हा आहे 1000 प्लेसला, किंवा असं शोधायचं आपण 5 नंतर किती डिजिट्स आहेत? 1 2 3 तेवढे 0 देऊन टाकायचे 1 2 3. ओके, आता इथं 0ची फेस व्हॅल्यू, तर 0ची फेस व्हॅल्यू पण 0 असते, आणि 0ची कोणत्याही 0 प्लेसला असू द्या त्याची प्लेस व्हॅल्यू पण 0च असते कधी पण. इथं आता 4ची
फेस व्हॅल्यू 4च, कोणत्याही नंबरची फेस व्हॅल्यू तोच नंबर असतो. आणि आता आपल्याला इथं 4ची प्लेस व्हॅल्यू, तर 4च्या नंतर किती डिजिट्स आहेत? 1 2 3 4, 4 डिजिट्स, 1 2 3 4. ओके, तेवढे 0 देऊन टाकायचे. ही झाली प्लेस व्हॅल्यू. आता इथल्या 4ची प्लेस व्हॅल्यू काय येईल? इथल्या 4ची प्लेस व्हॅल्यू येईल 40 येईल बरं का. ओके, म्हणजे तोच डिजिट आहे पण तो कोणत्या ह्याच्यावर आहे, प्लेसवर, त्याच्यावर त्याची प्लेस व्हॅल्यू डिपेंड असते, कोणत्या प्लेसवर आहे तो. ओके, तर हा डिजिट्स आहे 10,000 प्लेसवर आणि हा डिजिट आहे 10th प्लेसवर, त्याच्यामुळं यांच्या प्लेस व्हॅल्यूमध्ये असा डिफरन्स आहे. ठीक आहे, आता इथं 6ची फेस व्हॅल्यू 6च येईल आणि 6ची प्लेस व्हॅल्यू किती येईल? तर 6ची प्लेस व्हॅल्यू 6000 येईल, कारण 6 आहे 1000 प्लेसला, 1 2 3 त्याच्यामुळे. ओके, तर आज आपण 6 डिजिट नंबरच्या फेस व्हॅल्यू आणि प्लेस व्हॅल्यू बघितलेल्या आहेत. ठीक आहे.